प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख न केल्याने मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ नाशिक रोड येथे फुले शाहू आंबेडकरवादी नागरिकांच्या वतीनं भव्य जन आक्रोश पायी महामोर्चा काढण्यात आला. महामोर्चा नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरू झाला. विशेष म्हणजे या मोर्चाचे नेतृत्व सामूहिक महिलांच्या वतीनं करण्यात आले. मोर्चात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचा भव्य रथ आणि 138 फूट लांबीचा तिरंगी ध्वज आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता. मोर्चा दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान शालिमार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत निघालेल्या या मोर्चात आंदोलकांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी केली. हा मोर्चा शालिमार येथील पुतळ्यासमोर शांततेत विसर्जित झाला. मात्र जनभावना पाहता मंत्र्यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.